गटाच्या नेत्यांनी केला शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। नवी मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे खिंडार। विजय नहाटा, विजय चौगुले, किशोर पाटकर नवी मुंबईमध्ये करत आहे शिवसेना मजबूत। 130च्या वरती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। नवी मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे खिंडार। शिवसेनेमध्ये 130च्या वरती ठाकरे गटाच्या नेत्यांनी पक्षप्रवेश करत शिवसेनेचा झेंडा हाती घेतलाय। त्यामुळे नवी मुंबईतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। सोमवारी ठाणे लोकसभाचे संपर्क प्रमुख नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय नहाटा, नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले, जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे गटाचे विजय माने, दिलीप घोडेकर, मिलिंद सुरेराव, संजय भोसले, मनोहर जोशी यांनी शिवसेनेमध्ये भव्य पक्षप्रवेश केलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची निंदा करत अनेक कारणे सांगत त्यांनी हा पक्षप्रवेश केलाय। साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नाटा साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे आवाज यावेळी शिवसेना पक्षात सहभागी झालेल्या लोकांना नियुक्ती पत्र देत त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय नहाटा, नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले, नवी मुंबई संपर्क प्रमुख किशोर पाटकर, नवी मुंबई महिला जिल्हा संघटक सरोज पाटील, शीतल कचरे, रोहिदास पाटील, सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील व पदाधिकारी उपस्थित होते। येणाऱ्या निवडणुकीवर लक्ष देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नवी मुंबईमध्ये देखील पक्षाची ताकद मजबूत होताना दिसून येत आहे। आश्वासन देण्याचा काही प्रश्न नाही आहे। पुन्हा एकदा ते मूळ प्रवाहात आणि मूळ शिवसेनेत आलेले आहेत। त्यांनी त्यांचे दुःख सांगितलेलं आहे की त्यांच्यावरती काय परिस्थिती होती, काय करायला लागत होतं, आणि पुन्हा एकदा मूळ शिवसेनेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, नाटा साहेब आणि विजय चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याकरता ते सज्ज झालेले। बिनकामाची आहेत ना, बिनकामाची माणसं नको आहेत आम्हाला। पुन्हा तो एक ओझा, तो बोजा कोण घेणार? पुन्हा इथे येणार आणि दुसऱ्याची चाकरी करणार अशी लोक नको आहेत। त्याकरता जी काम करणारी लोक आहेत त्यांची गरज आहे। त्यांनी सांगितलं ना, त्यांनी स्वतः सांगितलं, मुळात त्यांच्याबरोबर कोण राहणार हे मोठं प्रश्नचिन्ह आहे। तुम्ही सर्वजण त्यांना पहिल्यापासून ओळखता आणि पाहता, त्याच्यामुळे त्यांच्याविषयी काय बोलणं मला योग्य वाटत नाही। त्यांच्या आणि खासदारांच्या, राजन विचारांच्या कारभाराला कंटाळून आलेले आहेत, त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे। मुळात त्यांचा जो गट आहे ते किती पवित्र आहेत। शिवसेनेत असताना राष्ट्रवादीत गेले, पुन्हा शिवसेनेत आले, शिवसेनेत येऊन कोणाच्या तरी चाकरी करत होते, त्याच्यामुळे त्यांना यांना अपवित्र म्हणण्याचा अधिकार नाही आहे। मुळात ते किती पवित्र आहेत त्याचा त्यांनी अभ्यास करावा आणि नवी मुंबईकरांना माहिती आहे। शिवसेना हा गट नाही आहे, मूळ पक्ष हा आमचा आहे। की बाळासाहेबांची शिवसेना तो आमचा आहे, आमचा एक कुठलाही वेगळा गट नाही आहे। या ठिकाणी शिवसेनेचा खासदार होता, साहजिकच ती खासदारकीची निवडणूक लढणं आणि उमेदवार असणं आमचा अधिकार आहे, नैतिक अधिकार आहे, तो आम्ही मांडत आहोत। आणि आमदार पण आमचाच असेल, कारण शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी, अजितदादा गट आमची युती आहे। जरी कुठल्याही पक्षाचा या तीनपैकी उमेदवार असेल तरी त्याला आम्ही आमचाच समजणार, आणि त्यामुळे या ठिकाणी भविष्यात होणारे खासदार, आमदार आणि महापौर हे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी, अजितदादा गट यांचाच असणार, म्हणजे आमचाच असणार। प्रत्येक पार्टीला आपला पक्ष वाढवणं आणि निवडणुकीत लागण्यापूर्वी, तिकीट वाटप जाहीर करण्यापूर्वी सीट मागणं, उमेदवार हा त्यांचा नैतिक अधिकार आहे, त्यांच्या पद्धतीने ते करतात। आम्ही लोकसभेची जागा आम्हाला मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतो। शेवटी हा निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा हे आणि इतर वरिष्ठ नेते मिळून घेणार आहेत। ते जर काही निर्णय देतील तो आम्ही मानणार आणि त्याचं काम आम्ही करणार। अरे जर आमच्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी, अजितदादाचे उमेदवार जर ते असतील तर नक्कीच मदत करणार। तन मन धन या सगळ्या यांनी आम्ही मदत करणार। हे बघा, आरोप करताना कोणी काही आरोप करणार। आता तुम्ही पाहताय आपण काय काय आरोप करतायत ते। त्या ठिकाणी आज फक्त नेते नाही आलेले आहेत, त्यांच्यासोबत कार्यकर्ते आलेले आहेत।
किमान अर्धा तास हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सुरू आहे. फक्त त्यांच्यासोबत कार्यकर्ते आलेले आहेत, त्यामुळे अशा पद्धतीने टीका टिप्पणी करणे हे त्यांचं काम आहे. तुम्ही पाहता 31 डिसेंबरला सरकार जाणार, 31 डिसेंबरला अशा पद्धतीने टीका करतायत. त्यामुळे त्यांच्याकडे काही शिल्लक नाही आहे. उरलेले शिल्लक लोक थांबवण्याकरता अशा पद्धतीचा ते प्रचार करतायत. अभी मुक्ति हो गई है क्या बचा है, कौन है उनके साथ? जिनके पीछे कार्यकर्ता है, आदमी लोग है, वो कोई लीडर है क्या उनके पास? कोई भी नहीं है. सेनापति कौन होना चाहिए? जिसके पीछे आर्मी है, जिसके पीछे सैनिक है, वो बिन काम के सेनापति है. बिगर आर्मी के सेनापति उधर सब रुके, और जो आदमी जिनके पास आर्मी है वो लोग सब यहाँ बैठे. स्वप्न कुणालाही पडू शकतात, काही पडू शकतात, कोणी बघू शकतं, त्यात काय. आप देखिए शर्मा जी, शिवसेना की ताकत नवी मुंबई में कई सालों से बहुत बड़ी हुई है. करीबन हमारे 42-43 नगर सेवक थे और करीबन उसमें से ज़्यादातर नगर सेवक हमारे साथ हैं. और ये लिख लीजिए कि आने वाले 1 महीने में जो बच्चे लोग हैं उनके कुछ लोकल प्रॉब्लम्स है, कुछ लोकल अड़चन है, कुछ लोग आज शादी में गए हुए, बच्चे हुए सब लोग आने वाले 1 महीने में हमारे साथ आपको दिखेंगे. आता प्रत्येकाने त्या विषयावर बोलायला पाहिजे असं नाही, पण आम्हाला आमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेची ताकद या नव्या मुंबईमध्ये वाढवायची आणि जास्तीत जास्त उमेदवार महापालिकेमध्ये आम्हाला आमची निवडून आणायची. व्हिडिओ जर्नलिस्ट मुशाई शहासह प्रिया उजवांचा रिपोर्ट, नवी मुंबई.